In cyclotron, for a given magnet, radius of the semicircle traced by a positive ion is directly proportional to. तर आपल्याला रेडियस जे आहे सायक्लोट्रॉनमध्ये, तर ही रेडियस जे आहे पॉझिटिव्ह आयनच्या कशावरती डायरेक्टली प्रपोर्शन आहे ते फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2014ला आलेला होता. याचे 4 आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे व्ही इक्वल टू वेलॉसिटी ऑफ पॉझिटिव्ह आयन दिलेलं आहे. याचे 4 ऑप्शन आहे. त्यापैकी ए ऑप्शन जो आहे तो आहे v⁻², बी ऑप्शन आहे v⁻⁻1, सी ऑप्शन आहे v आणि लास्ट डी ऑप्शन आहे v⁻². तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर त्यासाठी आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके. तर या ठिकाणी सायक्लोट्रॉन दिलेला आहे. सायक्लोट्रॉनमध्ये जो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे तो काय करतो, स्पायरल पाथ या ठिकाणी कवर करतो. म्हणजे या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स असेल, या सेंट्रीपेटल फोर्सला कोण बॅलन्स करणार आहे, मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर या ठिकाणी बॅलन्स करणारे मॅग्नेटिक फोर्स. ओके. आणि आपला सेंट्रीपेटल फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तो असतो mv² अपॉन काय असेल r, आणि जो मॅग्नेटिक फोर्स असतो त्याचा फॉर्म्युला असतो BQV. व्ही म्हणजे काय, आपली वेलॉसिटी. आता नेक्स्ट केसमध्ये इथला व्ही आणि इथला व्ही काय आला, कॅन्सर. मग रिमेनिंग टर्म काय असणार तुमचं, mv/r इज इक्वल टू BQ. आपल्याला काय फाईंड करायचं, रेडियस फाईंड करायचं. मग काम करा, रेडियसला BQच्या जागी घ्या आणि BQ रेडियसच्या जागी घ्या. म्हणजे r जो भेटेल तो काय भेटेल, तर आपल्याला mv/ काय भेटला, BQ म्हणजे काय, चार्ज ऑन दॅट पॉझिटिव्ह पार्टिकल. ओके. तर मास जो आहे, मास आपला काय असणार आहे, मास आपला कॉन्स्टंट असेल, मास इज कॉन्स्टंट. त्यानंतर पुढं काय राहिलं तर बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही कशी असणार, युनिफॉर्म. म्हणजे बी पण आपल्यासाठी काय असणार, कॉन्स्टंट असेल, बी इज कॉन्स्टंट. नेक्स्ट काय राहिला, चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज जर घेतला तर तो कोणत्या प्रकारचा आहे, तो देखील कॉन्स्टंट असेल. म्हणजे क्यू जो असणार तो देखील आपला काय असणार, तर कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू काय चेंज होणार नाही. मग आपल्याकडे एकच टर्म राहिली, ती म्हणजे काय, इकडे लेफ्ट साईडला आर राहिलं आणि इकडे व्ही. मग या दोघांमध्ये जे रिलेशन असणार ते कसं असणार, डायरेक्ट असणार. बरोबर की नाही. मग रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी. ओके. तर वेलॉसिटीवरती तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला या ठिकाणी मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजे काय, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही.